नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे, एक मीडियम आकाराची काकडी घेतलेली आहे, वरचे साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। खिसून जरी घेतले तरी पण चालतील। वाटीचे प्रमाण सपाट वाटी, त्याच्या अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे। टोमॅटोचं बी काढून घेतलेले आणि छोटे छोटे बी तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते। त्याच्या अर्धा कांदा घ्यायचा, कांदा पण एक छोट्या आकाराचा होता, बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। 2 चमचे शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत आणि कुटलेले आहेत। जास्त बारीक कुटायचे नाहीत, मोठे मोठे कुटायचे। थोडेसे जरा जास्त घेतले, जास्त कमी घेतले तर चालेल। ह्या चमच्याच्या मापाने मी साहित्य घेतलेलं आहे आणि वाटीच्या प्रमाणे अशा आकाराची वाटी आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी साखर, छोटा अर्धा चमच्याला कमी अशी पिठी साखर जर असेल ती जरी टाकली तरी चालेल, आणि अशी अख्खी असेल ती जरी टाकली तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे पहिले चांगलं मिक्स करून घेते। 1 चमचा बघा तडक्या पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे, ते गरम करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर जास्त घातली तरी चालेल, आणि मोठ्या आकाराच्या एवढ्या साहित्यासाठी काकडे घातली तरी चालू शकते। 1 वाटीला थोडंसं कमी असं घट्ट दही घेतलेलं आहे। आंबट घेतलं तरी चालेल आणि फ्रेश घेतलं तरी चालेल। हे जी दही आहे ना, फ्रेश दही आहे, आणि थोडंसं मी फेटून पण घेतलेलं आहे। दही कसं लावायचं त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, ते मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, एक जीव झालेला आहे चांगलं। आता त्याला साईड ठेवते, कारण घट्ट दही घ्यायचं बरं का, थोडंसं पातळ वगैरे घ्यायचं नाही, म्हणजे असं मस्त लागतं। एकदम फ्रेश घेतलं तर एकदम छान। तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी एकदम मोहरी चांगली भाजून घेऊया। त्यात टाकायचं थोडंसं जिरं मोहरी पण चांगलं मस्त असं भाजलं गेलेलं आहे। त्यात एकदम थोडीशी हिंग पावडर टाकायची। त्यात टाकायचं आपल्याला मिरच्या, 1 मिरची घेतलेली आणि एकदम पातळ तुकडे करून घेतलेले। उभी कापायची, जरी पातळ तुकडे केले तरी पण चालते। त्यात थोडासा मी फ्रेश कढीपत्ता छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, हलकंसं थंड होऊन देऊया। एकदम हलकंसं गरम आहे। आता ह्याच्यावर तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर जरी ओतलं तरी चालेल। मिक्स करून घेते, आणि ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा मी तूप घेतलं होतं। कढीपत्त्याची फोडणी दिली की नाही तर खूप चविष्ट असं होतं, आणि दह्याचं प्रमाण बरोबर आहे बघा। एकदम मस्त असं कोशिंबीर झालेली आहे, तुम्ही कोशिंबीर पण म्हणू शकता। तोंडी लावायसाठी पण हे खूप छान। त्या गरमीच्या दिवसात अशा पद्धती झटपट करून बघायचं। वरून थोडीशी आता मी परत कोथिंबीर टाकणार आहे। ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।